Audio Jungle. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की BE फर्स्ट इयरची ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होईल. त्याचबरोबर तुमच्या ज्या सीट्स असतात की ज्या विद्यार्थ्यांनी MST CET दिलेली आहे प्लस काही विद्यार्थ्यांनी JEE दिलेले आहे, तर यांच्या सीटचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं. काही सीट्स या होम डिस्ट्रिक्टसाठी वेगळ्या असतात, तर त्याचं पर्सेंटेज किती ठरलेलं असतं. ठीक आहे, तर हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर सगळ्यात मोठा प्रश्न विद्यार्थ्याचा हा आहे की CETचा रिझल्ट तर लागलेला आहे, बट ॲडमिशन प्रोसेस आणखी सुरू झालेली नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, CET सेलवरती कोणत्याच याची ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली नाही आहे. ठीक आहे, तर आता ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होईल, तर प्रोबॅबली बघा विद्यार्थी मित्रांनो, CETचा रिझल्ट लागल्यानंतर 8 ते 10 दिवसांमध्ये तुमची ॲडमिशन प्रोसेस सुरू होत असते. तर या 8 दिवसांमध्ये तुमची ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे. ठीक आहे, तर आता बघा आपण हे करणार आहे, तर कॅपच्या ज्या सीट असतात तर त्याचं पर्सेंटेज किती असतं. आता काही कॉलेज आपल्याला बघा, पहिल्यांदा बघू आपण गव्हर्मेंट कॉलेज किंवा गव्हर्मेंट ॲडेड कॉलेज असतात है ना, तर किंवा युनिव्हर्सिटीचे डिपार्टमेंटचं कॉलेज असतात, तर त्याच्यामध्ये 100% सीट ह्या स्टेट लेवलच्या असतात. 100% सीट ह्या स्टेट लेवलच्या असतात, म्हणजे CETवाल्या सीट असतात सगळ्या. तर ऑल इंडिया सीट म्हणजे कोणत्या, तर JEE ज्यांनी दिलेली आहे तर त्याची एकही सीट त्या ठिकाणी अवेलेबल नसते. ठीक आहे, आता हे झालं ऑटोनॉमस कॉलेज गव्हर्मेंट किंवा गव्हर्मेंट ॲडेड ऑटोनॉमस कॉलेजसाठी 100% सीट ह्या MST CETवरती असतात है ना. ऑल इंडिया सीट एक पण अवेलेबल नसते. तर बघा ऑटोनॉमससाठी पाहिलं आपण की 100% सीट ह्या स्टेट लेवल असतात. गव्हर्मेंट आणि गव्हर्मेंट ॲडेडची गोष्ट करतो आहे आपण, इथे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतच असेल. त्याच्यानंतर बघा गव्हर्मेंट ॲडेड कॉलेजमध्येच काय असतात की नॉन ऑटोनॉमस असतात किंवा युनिव्हर्सिटीच्या अंडर असतात ते कॉलेज है ना. तर अशा गव्हर्मेंट कॉलेजमध्ये 100% सीट ह्या स्टेट लेवलच असतात, पण 70% सीट ह्या होम युनिव्हर्सिटीला असतात. जसं की सपोज तुम्हाला पुणे विद्यापीठामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, तुमची 12वी जर पुणे सिटीमध्ये झालेली असेल किंवा पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर जेवढे जिल्हे येतात त्याच्यापैकी जिल्ह्यामध्ये जर झाली असेल, तर तुम्हाला 70% सीट ह्या तुमच्यासाठी राखीव ठेवलेल्या असतात. आता अदर होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय असतं, तर युनिव्हर्सिटीच्या बाहेरचे जे डिस्ट्रिक्ट राहतात अशा डिस्ट्रिक्टसाठी 30% सीट ह्या रिझर्व असतात. आलं लक्षात, म्हणजे 70% ह्या तुमच्या युनिव्हर्सिटीच्या मध्ये जेवढे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये जर तुमची 12वी पास झालेली असाल तर तुम्हाला त्या 70% कोट्यामधून सीट भेटतील. आणि जे अदर युनिव्हर्सिटीचे स्टुडंट असतील अदर डिस्ट्रिक्टमधले, तर त्यांना 30%मध्ये सीट डिस्ट्रीब्यूट होतील. ठीक आहे, आता सांगायचं झालं तर प्रत्येक ब्रँचला जनरली काय असतात, तर 60 सीट ह्या रिझर्व असतात. ठीक आहे, तर 60 सीटपैकी 42 सीट ह्या 70%मध्ये येतात आणि उरलेल्या 18 सीट ह्या कशामध्ये येतात, तर तुमच्या अदर होम युनिव्हर्सिटीमध्ये येतात. आलं लक्षात, बघा स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी. त्यानंतर दुसरी जी इन्स्टिट्यूट येते बघा, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई, याच्यामध्ये 70% सीट ह्या स्टेट लेवलसाठी आहेत आणि 30% सीट ज्या आहेत त्या ऑल इंडिया सीट आहेत. म्हणजे JEE ज्यांनी दिलेले आहेत तर 30% स्टुडंट या इन्स्टिट्यूटला प्रवेश घेऊ शकता. कोणती, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई. त्याच्यानंतर येते बघा आपली बाटू युनिव्हर्सिटी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी लोणेर है ना. लोणेरची जी इन्स्टिट्यूट आहे तर याच्यामध्ये 100% सीट ह्या कशा असतात, तर स्टेट लेवलच असतात. आता बघा स्टेट लेवल म्हणजे काय, तर त्यातले पण डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत, स्क्रीनवरती दिसत असेल तुम्हाला. 85% या स्टेट लेवलसाठी असतात आणि उरलेल्या 15% ज्या सीट आहेत ह्या रिझर्व असतात. कोणत्या कॅन्डिडेटसाठी, द कॅन्डिडेट फ्रॉम डिस्ट्रिक्ट ऑफ कोकण रिजन. कोकणमध्ये जेवढे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यासाठी 15% सीट ह्या रिझर्व असतात आणि उरलेल्या 85% सीट ज्या आहेत ह्या स्टेट लेवल म्हणजे CETवरतीच असतात. ठीक आहे, ओके. तर हे झालं बाटू लोणेरचं. त्याच्यानंतर बघा गव्हर्मेंट किंवा गव्हर्मेंट ॲडेड मायनॉरिटी कॉलेज असतात काही. मायनॉरिटी म्हणजे काय,
तर त्या ठिकाणी मायनॉरिटीसाठी स्पेशल जागा असतात. असे काही पर्टिक्युलर कॉलेज आहेत, तुम्ही सर्च करू शकता. तर या ठिकाणी जर ऑटोनॉमस कॉलेज असेल मायनॉरिटीचं गव्हर्मेंट, तर त्या ठिकाणी 50% सीट ह्या स्टेट लेवलसाठी रिझर्व असतात आणि उरलेल्या 50% या मायनॉरिटी कोटासाठी असतात. कोणत्या? मायनॉरिटी कोटा. म्हणजे त्याच्यामध्ये मायनॉरिटीचे विद्यार्थी फक्त 50%साठी इलिजिबल असतात. उरलेल्या 50%मध्ये स्टेट लेवलचे MST CETवरती जे विद्यार्थी असतात ते असतात. या ठिकाणी JEEची सीट 0. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नॉन ऑटोनॉमस जे मायनॉरिटी कॉलेज आहेत गव्हर्मेंट, त्याच्यामध्ये 35% सीट असतात होम युनिव्हर्सिटीसाठी आणि 15% म्हणजे 15% सीट या अदर होम युनिव्हर्सिटीसाठी आणि उरलेले 50% या कशासाठी असतात? मायनॉरिटीसाठी. आलं लक्षात? तर तुमच्या लक्षात याच्यावरनं आलं असेल. आता एक शेवटचं बघा, ज्या विद्यार्थ्याचं ड्रीम असतं की COEPला काय असतं, तर COEPसाठी विद्यार्थी मित्रांनो 80% सीट या स्टेट लेवलवरती असतात आणि 20% रिझर्व असतात ऑल इंडिया सीटसाठी. म्हणजे JEEसाठी किती असतात? 20%, 80% या स्टेट लेवलसाठी. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला होम युनिव्हर्सिटी, अदर होम युनिव्हर्सिटी असा काही पर्याय त्या ठिकाणी नसतो. आलं लक्षात? तर COEPमध्ये 80% ह्या स्टेट लेवलसाठी MST CETसाठी आणि 20% ऑल इंडिया कॅन्डिडेटसाठी. ठीक आहे. याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो की स्टेट लेवलसाठी मॅक्झिमम सीट आहेत आणि ऑल इंडिया कॅन्डिडेटसाठी म्हणजे JEEसाठी खूप कमी सीट्स वॅकंट आहेत. ठीक आहे. आता बघा कशामध्ये सांगितलं तुम्हाला, फक्त 20% सीट आहेत COEPमध्ये. याच्या व्यतिरिक्त इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई जे आहे त्याच्यामध्ये 30% सीट या JEEसाठी आहेत. अदरवाईज JEEसाठी सीट नाही आहेत. ठीक आहे. आता पुढे बघूया. आता तुम्ही म्हणाल की तर गव्हर्मेंट कॉलेज झाले आहे ना, बाटू कॉलेज झालं, त्यानंतर कोणते मायनॉरिटी कॉलेज झाले गव्हर्मेंटचे. प्रायव्हेट कॉलेजला काय सीन असतो? तर प्रायव्हेट कॉलेजला बघा विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट इयरसाठी काय असतो, तर जे काही कॉलेज आहेत अनएडेड प्रायव्हेट प्रोफेशनल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे ना, म्हणजे अनएडेड म्हणजेच काय, तर प्रायव्हेट कॉलेज. तर प्रायव्हेट कॉलेजला काय असतात, तर 60 ऑटोनॉमस जर असेल प्रायव्हेट तर त्यासाठी 65% स्टेट लेवलवरती असतात. किती? 65%, म्हणजे 65% स्टेट लेवलसाठी म्हणजे MST CETसाठी, 15% ह्या ज्या आहेत त्या JEEसाठी असतात. म्हणजे किती झाल्या? 65 आणि 15 80%. तर उरल्या किती? 20%. 20% ह्या इन्स्टिट्यूट लेवल कोटा असतो, त्याला म्हणतो आपण कॉलेज लेवलला, म्हणजेच नॉन कॅपच्या सीट असतात त्या. ठीक आहे. तर कॉलेज लेवलच्या ज्या सीट असतात त्या असतात 20%. उरलेल्या 80%मध्ये 65% ह्या कशासाठी असतात, तर स्टेट लेवलसाठी आणि 15% म्हणजे 15% सीट ह्या तुमच्या JEEसाठी असतात. ह्या प्रायव्हेट कॉलेजची गोष्ट करत आहे. ठीक आहे. आता जे काही प्रायव्हेट कॉलेज असतात मायनॉरिटीचे, अनएडेड मायनॉरिटी इन्स्टिट्यूट जे आहेत, तर त्याच्यामध्ये काय असतं, तर 100% जे ऑटोनॉमस कॉलेज आहेत त्याच्यामध्ये 100% सीट ह्या स्टेट लेवलसाठी असतात. ठीक आहे. आणि नॉन ऑटोनॉमसमध्ये 70% महाराष्ट्र स्टेटसाठी आणि 30% ज्या अदर होम युनिव्हर्सिटीसाठी. ठीक आहे. महाराष्ट्र स्टेटच्या होम युनिव्हर्सिटी 70% आणि अदर होम युनिव्हर्सिटीसाठी 30% सीट ह्या रिझर्व असतात. त्याच्यानंतर ऑल इंडियासाठी 15% असतात आणि मायनॉरिटी कोट्यासाठी 51% सीट असतात. 20% सीट ह्या इन्स्टिट्यूट लेवलच्या असतात मायनॉरिटीसाठी, प्रायव्हेट मायनॉरिटीसाठी. आता मी तुम्हाला सांगितलं की प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऑटोनॉमसचं सांगितलं पर्सेंटेज. नॉन ऑटोनॉमसचं जे पर्सेंटेज आहे ते बघा कसं दिलेलं आहे, 45.5% फॉर होम युनिव्हर्सिटी. म्हणजे काय, 65चे 70% किती होतात, तर 45.5% हे रिझर्व असतात. कशासाठी? होम युनिव्हर्सिटीसाठी. आणि अदर होम युनिव्हर्सिटीसाठी किती? 19.5% ऑफ सीट रिझर्व फॉर अदर होम युनिव्हर्सिटी. प्रायव्हेट कॉलेजचं नॉन ऑटोनॉमस कॉलेजची ही सीन सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. 15% जे आहे ते सांगितलं तुम्हाला ऑल इंडिया असतात JEE आणि 20% हे इन्स्टिट्यूट लेवलच्या. ठीक आहे. तर अशा प्रकारे टोटल सीटचं डिस्ट्रीब्युशन असतं. तुम्ही जर पाहायला गेलं तर JEEवरती प्रायव्हेट कॉलेजमध्ये फक्त 15% सीट रिझर्व असतात. ज्या अदर उरलेल्या सीट आहेत ह्या कशाच्या बेसिसवरती असतात, तर तुमच्या स्टेट लेवल म्हणजेच आपलं MST CET बेसिसवरती. ठीक आहे.
आणि गव्हर्मेंटमध्ये तर 3 सीन सांगितलं तुम्हाला की काय सांगितलं. आता याच्यामध्ये प्रायव्हेटमध्ये काय असतं तुम्हाला तर 20% सीट ह्या रिझर्व असतात इन्स्टिट्यूट लेवलच्या, आहे ना. इन्स्टिट्यूट लेवल म्हणजे नॉन कॅपच्या सीट असतात. गव्हर्मेंटचंही झालं, प्रायव्हेट कॉलेजचंही तुम्हाला सीट डिस्ट्रीब्युशन सांगितलं. आय होप तुम्हाला समजलं असेल की सीटचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट झाल्यानंतर स्टेप बाय स्टेप प्रोसेसनं कसे रजिस्ट्रेशन करायचं, व्हेरिफिकेशन कसं करायचं, त्याच्यानंतर तुमच्या ॲडमिशनमध्ये कॅप राऊंड असतात, त्याच्यामध्ये ऑप्शन फॉर्म कसे भरायचे, कॉलेजला सिलेक्शन कसं व्हायचं, हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तसेच बघा, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डॉक्युमेंट कोणते लागत आहे फर्स्ट इयरसाठी ते तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर वरती आय बटनवरती त्याची लिंक आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे, तसेच आपला व्हॉट्सॲप ग्रुपचा पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याचे अपडेट्स मिळत राहतील. ठीक आहे, तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.